नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला सागर राजपूत साध्याबडी राज्यामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करतो। मित्रांनो, मी तुमच्यासाठी आज नवीन अशी माहिती घेऊन आलो आहे की आपल्या गुरांवर जे गोचडी नावाची जी राणी असते मित्रांनो, तर ते बैलांचं रक्त शोषण करते। आपण शेतकरी दादा बैलांना कितीही खाऊ जर घातलं तर बैल पामकत नाही किंवा तब्येतमध्ये बनत नाही मित्रांनो। तर आपण ही कंपनीच्या विषयी आपण माहिती घेऊ। आज दिनांक 6 वार रविवार आणि या औषधीमुळे काय करतं किंवा काय होतं आणि कशी वापरली जाते आपण या दादांकडनं किंवा या साहेबांकडनं माहिती घेऊ। नमस्कार दादा, काय नाव आहे आपलं? तुषार पाटील। तुषार पाटील। तर दादा, हे आपलं साध्याबडी राजा बैलजोड्यांचा व्हिडिओ आहे। तर बैलजोड्यांवर जी गोचडी असते त्याच्याबद्दल तुम्ही कंपनीकडून दवा आणलेली। तर दादा, मला यूट्यूबच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगायचे की दवा कोणत्या पद्धतीने याची माहिती द्या दादा तुम्ही। तर साहेब, टॅक्टिक नावाचं एक औषध येतं आपलं। टॅक्टिक म्हणजे काय की 4 प्रकारचे गोचड असतात आणि आपल्याकडे एवढं अवेअरनेस नाही की कुठलं औषध कधी फवारलं गेलं पाहिजे। त्यामुळे काय झालेलं असतं की आपल्याला जे मेडिकलवरून मिळतं ते आपण त्या ठिकाणी फवारतो। तर त्याच्यामध्ये काय होतं की गोचड काही तात्पुरत्या प्रमाणात जात असतात फक्त आणि परत 10-15 दिवसांनी परत गोचड दिसून येतात। तर टॅक्टिक एकदा फवारल्यानंतर आहे ना की याच्यात पण गोचड जातात। पण काय करायचं आपल्याला की टॅक्टिकची जी फवारणी आहे प्रत्येक 7 दिवसांमध्ये यायची। त्याच्याने काय होतं की गोचडाची अंडी, गोचडाची मादी, गोचडाची पिल्लं सगळे गोष्टी जातात त्याच्यामध्ये। आणि जसं हे एकदम आधी अंगावर जर पडलं की मादी परत परत जागी देऊ शकत नाही। त्यामुळे याचा इफेक्ट हा लॉंग टाईम गोचडांपासून लवकरात लवकर सुटका आपल्या त्या ठिकाणी त्यामुळे आपल्या जनावरांचं जे प्रोडक्शन आहे ते पण त्या ठिकाणी वाढण्यासाठी मदत होतं। बरं, किती ml ची बॉटल असेल? त्याच्यामध्ये 15 ml आणि 50 ml 2 प्रकारच्या बॉटल। 15 ml ची बॉटल काय प्राईस आहे दादा? त्याची 100 रुपये किंमत। प्राईस म्हणजे किंमत 100 रुपये, 10 ml का 15 ml 15 ml 100 रुपये। 1 लिटर पाण्याला आपल्याला 2 ml ते 3 ml पर्यंत घ्यावं लागतं आणि तसं पूर्ण फवारणी करायची असते गोठ्यामध्ये सुद्धा आणि जनावरांच्या शरीरावर सुद्धा। तुम्हाला 40 ते 45 मिनिटांमध्ये सगळे गोचड खाली आलेले दिसून। बरं, दवा लावल्यानंतर बैलाला किंवा चित्रापाला मुक्त द्यावं लागतं का? तसं काही गरज नाही, दिलं तर चांगलंच आहे, पण तसं काही सेफ्टीसाठी द्यायला पाहिजे। आणि शेवटी ते चांगलं वगैरे तर बऱ्याचदा नाळ वगैरे तर म्हणजे तसं पॉयझन वगैरे काही येत नाही, पण शक्यतो दिलं तर चांगलं। तर शेवटी दवा दिली तर शेतकरी दादांनो, आपण ही दवा वापरू शकता, ठीक आहे। आणि एकदम बेस्ट आहे। मी आपल्या यूट्यूब चॅनलवर बैलांची व्हिडिओ टाकतो, पण आपल्याला गोचडीची जी मोठी समस्या आहे मित्रांनो, आपण डेप खाऊ घालतो किंवा चारा खाऊ घालतो, पण निदान ते जे गोचडी असते ती रक्त शोषण करते मित्रांनो। दवा बेस्ट आहे, वापरून बघा आणि साध्याबडी राजाला लाईक करा आणि शेतकरी दादांपर्यंत शेअर करा। भेटू पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत राम राम, जय हिंद, जय भारत।